नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परफेक्ट पांढरी शुभ्र आवळा कँडी बनवलेली आहे आणि ती पांढरी शुभ्र राहावी आणि वर्षभर टिकावी यासाठी आपण काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची आवळा कँडी वर्षभर अजिबात खराब होणार नाही आणि काळी तर अजिबात पडणार नाही. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आवळा कँडी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आता आपण हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. तर ते आवळे आपण एकदा मिठाच्या पाण्याने आणि एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे आवळे उकडायला ठेवलेले आहेत. तर आपण एका भांड्यामध्ये खाली पाणी उकळत ठेवून त्याच्यावर आपण एका चाळणीमध्ये आवळे उकडत ठेवलेले आहेत. तर आपल्याला त्याच्या ह्या पाकळ्या ज्या आहेत ना अशा वेगळ्या झाल्या पाहिजेत बियापासून, तर तोपर्यंत उकडून घ्यायचे. तर आता आपण चेक केलं 15 ते 20 मिनिटापर्यंत आपले आवळे उकडून तयार झालेले आहेत. तर आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेत आहेत. आता थोडेसे थंड झाले की आपण त्याच्या फोडी बाजूला करून बिया काढून टाकलेल्या आहेत. आता ह्या सर्व फोडी ज्या आहेत ना आपण एका पातेल्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या फोडी पातेल्यामध्ये घेऊन ह्यामध्ये टाकणार आहोत साखर. अर्धा किलो आवळ्यासाठी ना 2 मिडियम आकाराच्या वाट्या साखर जर घातली ना तर तुमचं प्रमाण जे आहे ते एकदम योग्य होतं. आणि आता इथं एक महत्त्वाची टिप्स आहे, ती जर तुम्ही फॉलो केली तुमची आवळा कँडी कधीच काळी पडणार नाही. आता आपण ही 2 वाट्या साखर या फोडींमध्ये घातलेली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत. चमच्यानं मिक्स केलं तरीही मिक्स होतं ते व्यवस्थित. आता मी माझ्या पद्धतीने करत आहे. तर आता आपलं हे मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट असा पदार्थ घालणार आहोत. तर तो म्हणजे आहे लिंबू. आणि आपण आता 1 लिंबाचा रस पूर्णपणे याच्यावरती पिळलेला आहे. यामुळे तुमची आवळा कँडी अजिबात काळी पडत नाही. आवळा कँडीचा कलर जो आहे ना एकदम पांढरा शुभ्र बनतो. आणि आता आपण हे रात्रीच्या वेळेला मी हे आवळे उकडून ह्या फोडी साखरेमध्ये टाकलेल्या आहेत. तर आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहेत, म्हणजे जवळपास 10 ते 12 तासांपर्यंत आपण ह्या असंच भिजत ठेवलेलं आहे. आता आपण हे सकाळी पाहिलेलं आहे. तर ह्या फोडींमध्ये साखर जी आहे ना एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता आपण ह्या फोडींमधला पाक जो आहे ना तर तो बाजूला काढून घेणार आहे. हा पाकसुद्धा आता आपण स्टोअर करणार आहे. तर आता आपण हा पाक वेगळा करून घेत आहेत आणि ह्या फोडी चाळणीमध्ये गाळून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या फोडी आपण चाळणीत जेव्हा काढून घेतले ना तर त्याच्यामधलं पाणी जे आहे ना पूर्ण निथळेपर्यंत आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. म्हणजे 15 ते 20 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं जातं. आता आपले पाणी निथळलेलं आहे. आता पाणी निथळल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ह्या एक एक करून अशा फोडी वाळत घालायच्यात. आणि आपल्याला आपण पहिल्या दिवशी ह्या 2 तासच फक्त उन्हामध्ये ठेवणार आहेत आणि परत घरामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण फक्त 2 तासच उन्हामध्ये ठेवल्या. आणि याच्यापेक्षा जर आपण उन्हामध्ये जास्त वाळवल्या ना तर मग ह्या फोडी ज्या आहेत ना अशा आत ओढल्यासारख्या होतात आणि मग ती कँडी व्यवस्थित बनत नाही. तर आता आपण हे 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर आता आपण तिच्यावर 1 ते 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. कारण आपण जेव्हा रेडीमेड आवळा कँडी आणतो त्याच्यावर अशी साखर भुरभुरलेली असते. तर आता आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. आपण ती भरणीमध्ये स्टोअर करून ठेवत आहोत. तुम्ही पाहू शकता. तर आवळा कँडीचा कलर जो आहे ना एकदम परफेक्ट पांढरा असा आलेला आहे. तर आता आपली आवळा कँडी वर्षभर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला ही आवळा कँडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही आतापर्यंत आणखीनही चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये